सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या स्टोरीचं नाव आहे मिलन अभी आधा अधूरा है, भाग 138. चला तर सुरुवात करूया आपल्या स्टोरीला. भाग 139. रोहित आणि राणीची आज ॲनिव्हर्सरी होती आणि रोहितने रोशनला सांगून एका 5 स्टार हॉटेलमध्ये सेलिब्रेशनची तयारी केली आणि राणीला यातलं काहीच कळू देऊ नका, मी तिथं आल्यानंतर तिला सगळं सांगेन आणि मी स्वतः तिला तिथं घेऊन येणार असं त्यानं रोशनला आणि घरच्या सगळ्यांनाच सांगितलं. घरचे राणीला मुद्दाम विचारायचे, काय गं राणी, अगं सेलिब्रेशन आहे की नाही तुमचं? राणीला खरंच काही माहीत नव्हतं आणि ती म्हणायची सर आल्यावर काय ते ठरवतील, मला माहीत नाही. मग आता रोहितही मुंबईवरून उत्साहात घरी येत होता आणि एका ठिकाणी राणीला फोन करून बोलवायचं म्हणून त्यानं फोन केला. पण राणीचा फोन लागत होता, पण राणी फोन घेत नव्हती आणि राणी घरीही नव्हती. घरच्यांना वाटायचं ती रोहितसोबत असेल, कॉलेजला गेली आणि तिथूनच त्यानं तिला पिकअप केलं असेल. आणि अशा गोंधळातच राणी कुठे गेली हे दिवसभर कुणाला कळलं नाही. राणीसुद्धा तिकडेच मनोजसोबत होती. तो बेशुद्ध होता, त्याला मार लागला होता आणि रोहित दर 5 मिनिटाला राणीला फोन करायचा आणि ती फोन उचलत नव्हती म्हणून तो अस्वस्थ झाला. आणि ही मुलगी ऐन वेळेस अशी का करते हे त्याला कळेना. तिला माहीत आहे ना तिनं फोन नाही उचलला की मी कासावीस होतो, मग तरीही ती का असं करते असं म्हणून त्यानं आता वैतागून घरी फोन लावला जानकीला आणि म्हणाला, आई राणी काय करते बघ गं, ही मुलगी फोन सायलेंट ठेवून झोपली की काय? आणि जानकी म्हणाली, रोहित अरे राणी सकाळी कॉलेजला गेली, गेस्ट लेक्चर आहे म्हणून, ती अजून आलीच नाही. रोहितनं घड्याळात बघितलं तर 4 वाजून गेले होते आणि तो चकित होऊन म्हणाला, काय राणी अजून घरी आली नाही? मग आई ती कुठे गेली? तिनं तुला काही सांगितलं का? ती तिच्या माहेरी गेली का? आणि जानकी म्हणाली, माहीत नाही रे, मला तर वाटलं की तूच तिला पिकअप केलं असेल आणि तुम्ही दोघं एकमेकांसोबत तुमचा हा स्पेशल डे एन्जॉय करत असाल आणि तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून मी तिला फोनही नाही केला. रोहित काय झालं, राणी तुझ्यासोबत नाही का? आणि तू कुठे आहेस? आणि रोहित म्हणाला, आई मी जवळच आलो आहे आणि अगं राणी माझ्यासोबत नाही, मी तिलाच फोन लावतोय, तिचा फोन वाजतोय पण ती उचलत नाही. जानकी म्हणाली, अगं बाई आता कुठे गेली असेल ही मुलगी, रोहित बघ रे जरा. रोहित म्हणाला, आई तू काळजी करू नको, मी तिच्या घरी फोन करतो असं म्हणून त्यानं इकडून फोन ठेवला आणि राणीच्या आईला फोन लावला. तर राणीची आईसुद्धा ॲनिव्हर्सरीच्या पार्टीत तिच्या मुलासह निघण्याची तयारी करत होती आणि रोहित फोन करून म्हणाला, आई तिकडं राणी आली आहे का? तिकडं काही एमर्जन्सी नाही ना आली? आता राणीची आईसुद्धा चकित होऊन म्हणाली, नाही रोहित, नाही आली राणी इकडे का, काय झालं? आणि रोहित आता तिला टेन्शन यायला नको म्हणून म्हणाला, अहो काही नाही आई, ती मला म्हणत होती की जरा आईकडे जाऊन येईल म्हणून जस्ट विचारलं ती आली का, बहुतेक ती घरीच असेल असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि राणी गेली तरी कुठे त्याला कळेना. कॉलेज बंद होऊन तर भरपूर तास झाले, मग राणी कुठे गेली असावी? त्याच्यासोबतच असलेल्या टिंगूला तो म्हणाला, टिंगू आता काय करायचं तू सांग. टिंगू म्हणाला, लास्ट टाईम राणी वहिनी कॉलेजमध्ये होत्या ना, मग तिथून त्या कुठे गेल्या हे बघितलं पाहिजे. मग रोहितनं रोशनला फोन लावला, राहुलला फोन लावला आणि तुमचं तिच्याशी काही बोलणं झालं का असं विचारलं. आणि रोशन म्हणाला, नाही रे दादा, काहीच नाही, आमचं काहीच बोलणं नाही झालं. आणि दादा मला काय वाटतं माहीत आहे का, तू जसं राणी बहिणीला सरप्राईज देणार आहेस ना, तसंच राणी बहिणींनासुद्धा तिच्या वतीनं असं सरप्राईज ठरवलं असेल तुझ्यासाठी, तर तू तिच्या आठवणीत विरहात कासावीस व्हावा, रडकुंडी यावा, तिला शोधून शोधून तू दमणार आणि शेवटी तू हतबल झाल्यावर अचानक राणी बहिणी तुझ्यासमोर प्रकट होणार आणि मग तू तिला बघणार आणि तू डोळ्यात अश्रू आणून तिला मिठी मारणार. वाव हाव रोमॅन्टिक, असं स्वप्नात बोलत असल्यासारखा रोशन बोलला. आणि रोहित म्हणाला, रोशन मी टेन्शनमध्ये आहे, ही मस्करीची वेळ नाही, आधी ती सापडू दे मग बाकीचं बघू. आणि मला एक गोष्ट सांग, तू तर तिच्यासोबत मिळून मला उल्लू बनवत नाहीस ना? कारण ती आणि तू दोघेही तुम्ही बालबुद्धी आहात, दोघांनाही कमी अक्कल आहे असा रोहित खूप रागात म्हणाला. आणि रोशन घाबरला आणि रोहित खूप सिरियस आहे हे त्याला जाणवलं. रोशन म्हणाला, सॉरी दादा, अरे पण मी तुला इतकं टेन्शन देईल का, अशी मस्करी कधीच नाही करणार,
मला खरंच नाही माहीत राणी वहिनी कुठे आहे. तूही शोध, मीही शोधतो. मग आता राहुलने सुद्धा, रोशन आणि रोहितने सुद्धा आपली आपली माणसं राणीचा शोध घ्यायला पाठवली. आणि कॉलेजपासून काही अंतरावर राणीची स्कूटी दिसली. आणि लगेच रोहितला सांगितलं की रोहित दादा, राणी वहिनीची स्कूटी इथे आहे आणि स्कूटी रस्त्यावर आणि राणी गायब. याचा अर्थ राणीला कोणी किडनॅप केलं की काय, असा संशय रोहितला आला. आणि तो टिंगूला म्हणाला, टिंगू, असं असू शकतं का? राणीला कोणी गायब केली असेल का? टिंगू म्हणाला, रोहित, असं होऊ शकतं. तुझे दुश्मन तुला हरवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. राणी वहिनींचं किडनॅप होणं शक्य असू शकतं. आणि आता हे सगळं कोणी केलं आहे तुला माहीतच आहे. आणि रोहितच्या डोळ्यासमोर आला संग्राम. आणि रोहित म्हणाला, जर हे सगळं संग्रामनं केलं असेल ना, आणि त्यानं राणीला किडनॅप केलं असेल ना, तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. आज त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. मग त्याची डेट ॲनिव्हर्सरी आणि आमची मॅरेज ॲनिव्हर्सरीची तारीख एकच असेल, असं म्हणून रोहितनं खूप रागारागात संग्रामला फोन लावला. तोपर्यंत इकडे जानकी, सोनम, सपना काळजी करत होत्या. रोशनला, राहुलला सतत फोन करून विचारायच्या, राणी सापडली का? आणि आता काही वेळातच पार्टी सुरू होणार होती. सगळे तयार होऊन बसले होते पार्टीमध्ये जाण्यासाठी. आणि जर राणी गायब असेल तर लोक काय म्हणतील? रोहित आणि राणीचं भांडण झालं की काय, म्हणून ती पार्टीत आली नाही, असे तर्कवितर्क काढले जातील. आणि आता रोहितची पार्टी म्हणजे छोटी नव्हती, ग्रँड पार्टी होती. आणि जिल्ह्यातल्या सगळ्या राजकीय व्यक्तिमत्वांना सुद्धा त्यानं बोलवलं होतं. त्याचा मित्रपरिवार होता, नातेवाईक होते. आणि रोहित पुढचं टेन्शन वाढलं. मग त्यानं संग्रामलाच फोन केला. आणि आता तो सुद्धा फोन बघून संग्राम हसत होता. आणि फोनची रिंग वाजली की खांदे उडवून नाचायचा, ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका, अशी त्यानं रिंग ठेवली होती. आणि म्हणायचा, असाच मी नाचणार जेव्हा रोहित राजकारणातून बाहेर जाईल तेव्हा. आणि मेघनासुद्धा तिथेच होती आणि हसून म्हणायची, आणि मी सुद्धा अशीच नाचणार जेव्हा रोहित राणीला घटस्फोट देईल आणि त्याच्या आयुष्यातून बाजूला काढून टाकेल. आणि दोघेही खूप खुश होते. आणि तो पिये म्हणाला, अहो, आता डोकं चालवा आणि फोन घ्या आणि काय म्हणतोय मधला सूर्यवंशी ते बघा. मग आता संग्रामनं सगळ्यांना शांत केलं आणि म्हणाला, गप्प बसा. आणि फोन घेतला आणि फार ऐटीतच म्हणाला, हॅलो, कोण? आणि तिकडून रोहित खूप रागात म्हणाला, सूर्यवंशी. आणि संग्राम मुद्दाम म्हणाला, कोण सूर्यवंशी? मी कोणत्या सूर्यवंशीला ओळखतो का? तो नाक्यावरचा इस्त्रीवाला, लॉन्ड्रीवाला सूर्यवंशी, की तो ढाबा चालवतो, पंजाबी ढाबा, तो सूर्यवंशी? अरे हो, आठवलं, तो पोल्ट्रीचा व्यवसाय करतो, तो सूर्यवंशी का? आणि हे ऐकलं आणि तो पिये आणि मेघना हसायला लागली तोंडाला हात लावून. आणि रोहितनं खूप रागात येऊन सांगितलं, तुझ्या बापाला विचार की मी कोणता सूर्यवंशी बोलतोय. सूर्यवंशी हे नाव असंच कोणी लावत नाही. सूर्यवंशी फक्त एकच, मल्हारराव सूर्यवंशी. आणि त्यांच्या 3 शाखा, राहुल, रोहित आणि रोशन. आलं का लक्षात? तसा आता त्याचा तो अवतार आणि आवाज ऐकून संग्राम गप्प बसला आणि म्हणाला, का फोन केला होता? आणि रोहित म्हणाला, तुला चांगलंच माहीत आहे की मी का फोन केला. तू तुझा नालायकपणा सोडणार नाही ना? आणि आता छोट्या मोठ्या गोष्टी करून तू माझं काहीच बिघडवू शकत नाही. मी तुझं ऐकत नाही म्हणून तू माझ्या फॅमिलीवर नजर टाकलीस का? तसा संग्राम म्हणाला, तुझी फॅमिली आणि माझी नजर? आता मी काय केलं आहे? रोहित म्हणाला, सरळ सरळ मुद्द्यावर येऊन बोलतोय. माझी बायको राणी कुठे आहे? तूच तिला किडनॅप केलं ना, मला त्रास देण्यासाठी? हे बघ संग्राम, जर राणीला काही झालं ना तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. तू तुझ्यासाठी चंदनाची लाकडं गोळा करायला सुरुवात कर. आणि संग्राम म्हणाला, नीट तोंड सांभाळून बोल. तुझी बायको कुठे आहे मला कसं माहीत? आणि हो, अरे आज तर तुझी लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी आहे ना, लग्नाचा पहिला वर्धापन दिन. तुम्ही सगळीकडे फेमस आहात बरं का. मग पार्टीचं काय नियोजन आहे? आणि आम्हाला निमंत्रण आहे की नाही त्या पार्टीमध्ये? लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. आणि रोहित म्हणाला, संग्राम, राणी कुठे आहे तेवढं मला सांग. हे बघ, तुझी लढाई आणि माझ्याशी आहे, फक्त माझ्याशी लढ. दुबळ्यासारखा बायकांवर वार करू नकोस. आणि संग्राम म्हणाला, हे बघ, तुझी बायको कुठे आहे मला माहीत नाही. रोहित म्हणाला, खोटं बोलू नकोस. राणी कुठेच नाही याचा अर्थ तूच तिला गायब केलं. आणि संग्रामसुद्धा म्हणाला, हे बघ सूर्यवंशी, तू खूप हुशार आहेस मला माहीत आहे, पण प्रत्येकच वेळी तुझं बरोबर आणि माझं चूक असं होत नाही, समजलं? मी तुझ्या बायकोला खरंच उचललेली नाही.
अरे तुझी बायको काही लहान मुलं आहे का तिला चॉकलेट दाखवून उचलायला? सगळीकडे तुझं साम्राज्य आणि त्यातून मी तिला कसं उचलणार? आणि हे ऐकून रोहितला ते पटलं. जिथं तिथं त्याचीच माणसं असतात आणि राणीला हात लावणं शक्य नव्हतं कुणी. आणि संग्राम म्हणाला, पण सूर्यवंशी, तुला एक फुकटची हिंट देऊ का रे? मला वाटतं की तुझी बायको ना कोणासोबत तरी स्वतः होऊन हात धरून पळून गेली असली तर तू काय करशील? अरे आधी हे शोध की ती कोणासोबत पळाली का, आणि मग दुसऱ्यावर नाव घे. आणि माझ्या या सल्ल्याबद्दल माझे आभार नाही मानले तरी चालतील, पण तुझी बायको तुला सापडू दे. असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि बरोबर रोहितच्या मनात मनोजाचा विषय आणून दिला. आणि असंही काही असू शकतं का असं रोहितला वाटायला लागलं. आणि आता हे ऐकून मेघना, तो PA संग्राम खूप हसायला लागले आणि रोहितला जाम टेन्शन आलं. राणी मनोजसोबत कुठं गेली असेल का, की अजूनही कुठे पार्टी करत बसली असेल? त्यानं पुन्हा तिचा फोन लावला तर तो फोन संग्राम समोरच वाजत होता. आणि मेघना म्हणाली, आता तो फोन स्विच ऑफ तरी करा, नाही तर माझ्याकडे द्या, मी तिची पर्स होती तिथं फेकून येते, आपल्यावर डाऊट यायला नको कोणाचा. आणि मग तिचा फोन स्विच ऑफ केला. रोहितने आता मनोजला फोन लावला तर त्याचाही फोन स्विच ऑफ होता. आणि हा मनोज कुठे राहतो हे पटकन शोधायला सांगितलं. रोहितच्या माणसाने मनोजचा पत्ता 10 मिनिटात काढला, पण आता मनोजसुद्धा कॉलेजमधून घरी आला नाही असं त्याच्या घरी कळलं. आणि हे समजल्यावर रोहितला आणखीन मोठा धक्का बसला आणि त्याचं डोकं बधीर झालं. तो डोकं पकडून तसाच बसला. मनोजही घरी नाही, राणीही नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? ते दोघे खरंच कुठं निघून गेले असतील का? राणी मला फसवू शकते का? एक मन म्हणायचं असं असू शकतं. राणीचा मनोजकडे खूप ओढा आहे. ते दोघे समान वयाचे आहेत, त्या दोघांचे विचार मिळते जुळते आहेत. आणि सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे त्या दोघांचं आधी एकमेकांवर प्रेम होतं. रोहित जबरदस्तीमध्ये आला होता आणि अजूनही राणी त्याला सॉफ्ट कॉर्नर देत होती. एकमेकांचे ते घट्ट मित्र होते. खूप प्रयत्न केला राणीला मनोजपासून दूर ठेवण्याचा, पण राणी त्याच्यापासून दूर नाही राहिली. प्रसंगी रोहितसोबत भांडली, पण मनोजशी मैत्री तोडणार नाही असं म्हणाली. आणि दुसरं मन म्हणायचं, नाही, राणी असं नाही करणार, ती फक्त माझी आहे, माझ्यावरच ती प्रेम करते. आणि सगळा विचार करून करून त्याचं डोकं बधीर झालं. आणि टिंगू म्हणाला, रोहित आता पुढे काय करायचं? इतक्यात रोशनचे फोन यायला लागले. दादा, वहिनीचा काही पत्ता लागला का? अरे पार्टीची वेळ जवळ आली आहे आणि तू आणि वहिनीच नाही. आता उत्सव मूर्तीच नसतील तर पार्टी कशी होणार? रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. तरीही तो त्याचे अश्रू अडवून म्हणाला, रोशन, सगळे पोहोचले का? रोशन म्हणाला, हो दादा, सगळेच्या सगळे गेस्ट आहेत. ते तुम्हा दोघांना विचारत आहेत. 7 वाजत आले दादा, आम्ही त्यांना काय सांगणार आता? आणि आम्ही त्यांना काहीतरी सांगून थांबवलं आहे. आता राणी वहिनी नाही तर काय करायचं? आणि रोहित निराश होऊन म्हणाला, रोशन, सगळ्यांना सांग पार्टी कॅन्सल झाली आहे आणि जेवण करून परत जा म्हणावं. रोशन म्हणाला, अरे पण मी काय कारण सांगू? काहीतरी रिझन द्यावं लागेल दादा. रोहित मला सांग की राणीची तब्येत ठीक नाही. असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि खूप रागात त्यानं त्याची मूठ भिंतीवर आपटली. आणि त्याचवेळी मेघना म्हणाली संग्रामला, आता पुढचा पत्ता फेका आणि कळू द्या त्या रोहित सूर्यवंशीला की त्याची लाडकी बायको कुठे आहे, कारण ती सापडल्यावरच खरा धमाका होणार आहे. संग्राम म्हणाला, नाही, आत्ताच तिच्याविषयी कळायला नको त्याला. रोहित सूर्यवंशीला आणखीन टेन्शनमध्ये राहू दे की. पण मेघना म्हणाली, पण मला आजच्या दिवशी तिचं थोबाड पडलेलं आणि उतरलेलं बघायचं आहे. त्याला आत्ताच कळू द्या की राणी कुठे आहे, मग तो तिला खूप बोलणार. आणि संग्राम म्हणाला, ठीक आहे. त्यानं लगेच त्याच्या माणसाला फोन केला आणि म्हणाला, रोहित सूर्यवंशीला फोन कर आणि खबर दे. आणि तो माणूस म्हणाला, हो साहेब. आता इकडे पार्टीमध्ये रोशन चिंतित होता आणि ऐन टायमाला पार्टी कशी कॅन्सल करायची हे त्याला कळेना. जानकी म्हणाली, काय झालं रोशन? रोहित राणी कुठे आहेत? रोशन म्हणाला, आई, दादानं पार्टी कॅन्सल करायला सांगितली आहे, वहिनी अजूनही सापडली नाही. असा म्हणून रोशन माईक हातात घेण्यासाठी निघाला. आणि त्याचवेळी इकडं काळजीत असलेल्या रोहितच्या मोबाईलवर एक फोन आला. रोहितने लगेच अधाशासारखा फोन घेतला आणि त्याला समोरून सांगण्यात आलं की, हॅलो रोहित सूर्यवंशी, तुमची बायको अशा ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आहे. मला तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून सांगितलं, कारण त्याच मगाशी तुमची माहिती सांगत होत्या. आता रोहितला तर कळतच नव्हतं की हा काय प्रकार आहे. तो खूप काळजी करत म्हणाला, राणीला काही झालं नाही ना? ती हॉस्पिटलमध्ये आहे का? तिला खूप लागलं आहे का? आणि तुम्ही कोण बोलताय? कुठून बोलताय? मला सांगा ना प्लीज.
आणि तो माणूस म्हणाला, त्या ठीक आहेत, पण त्यांच्यासोबत एक पेशंट आहे, मी त्यांचा फोटो पाठवतो तुम्हाला आणि हॉस्पिटलचं नावही पाठवतो, असं म्हणून त्यानं राणी मनोजचा फोटो पाठवला, हॉस्पिटलचं नावही पाठवलं. आता राणी त्या फोटोत सुखरूप दिसत होती, पण मनोज बेडवर होता. याचा अर्थ की ती त्याला घेऊन इतक्या दूर हॉस्पिटलमध्ये गेली आणि कोणाला सांगितलंही नाही. इथे ती गायब झाली म्हणून प्रत्येकाचा जीव टांगणीला लागला आहे आणि या मुलीला तिच्या मित्राच्या तब्येतीची काळजी आहे. घरात कुणाला तरी कॉन्टॅक्ट करावा, सांगून जावं असं वाटलंच नाही तिला. आणि रोहितला आता राणीचा पत्ता लागला म्हणून आनंदही होत होता आणि त्यापेक्षा जास्त ती मनोजसोबत हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून रागही येत होता. मग त्यानं सगळ्यात आधी रोशनला फोन केला आणि म्हणाला, रोशन, पार्टी कॅन्सल करू नको, पार्टी होणार, तू काहीही कर आणि या सगळ्या गेस्टना गुंतवून ठेव, मी तिला घेऊनच आलो, असं म्हणून त्यानं रागात फोन ठेवला. तोपर्यंत इकडून रोशन म्हणाला, हॅलो दादा, वहिनी सापडली का? हॅलो दादा असं म्हणेपर्यंत फोन कटसुद्धा झाला. आणि आता रोहितने त्या हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि म्हणाला, रोहित सूर्यवंशी बोलतोय, तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक मनोज नावाचा पेशंट ॲडमिट आहे. त्याचं काय झालं ते मला माहीत नाही, पण त्याच्यासोबत जी मुलगी आहे ना, तिला आत्ताच्या आत्ता ॲम्ब्युलन्समध्ये घालायची आणि पुढच्या 1 तासाच्या आत ती मला इथे हवी. आणि आता ते डॉक्टर लगेच म्हणाले, ओके साहेब. आणि राणीला काही कळायच्या आत राणीला ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं आणि खूप म्हणजे खूप फास्ट गाडी चालवत आणि सायरन वाजवतच ॲम्ब्युलन्स रस्त्यानं निघाली आणि राणी कावरी बावरी झाली. आणि आता रोहित राणीचं काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.